नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इन्कम टॅक्स विवरणपत्र कसं भरायचं। इन्कम टॅक्स विवरणपत्र सादर करण्यासाठी आपल्याला एक फाईल डाउनलोड करावी लागेल। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या फाईलची लिंक आपल्याला मिळेल। ती एक्सेल फाईल आपण डाउनलोड करून घ्यावी। डाउनलोड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ती फाईल आपल्याला डाउनलोड झालेली दिसेल आणि डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला हिला ओपन करायची आहे। या ठिकाणी फाईल ओपन झालेली आहे। इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन फायनान्शियल इयर 2024-25 आणि असेसमेंट इयर 2025-26 साठी ही फाईल काम करणार आहे आणि यासाठी आपल्या कॉम्प्युटरमध्ये ही फाईल ओपन करावी। इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन करताना जर आपल्याला काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा। तर सुरू करूया। सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी एंटर डेटा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस आपल्या समोर येईल। या ठिकाणी सुरुवातीला डिटेल्स ऑफ एम्प्लॉई म्हणजे आपली स्वतःची माहिती या ठिकाणी भरायची आहे। या नावामध्ये नाव भरायचं आहे। त्यानंतर डेझिग्नेशन आपलं पदनाम या ठिकाणी लिहायचं आहे। नंतर पॅन कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथे आपल्या ऑफिसचं किंवा शाळेचं नाव या ठिकाणी आपण टाकू शकता। नंतर ब्लॉक आपला तालुका कोणता आहे तो या ठिकाणी लिहा। त्यानंतर आपला जिल्हा लिहायचा आहे। डिटेल्स ऑफ एम्प्लॉयर आणि डिडक्टर तर या ठिकाणी टॅन नंबर तुमच्या एम्प्लॉयरचा टॅन नंबर या ठिकाणी लिहायचा आहे। नंतर एम्प्लॉयर डिडक्टर शिक्षक असाल तर या ठिकाणी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आपल्याला लिहायचा आहे। त्यानंतर डिटेल्स ऑफ CIT TDS म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा ऍड्रेस जे ऑफिस आपल्याला लागू असेल या ठिकाणी ऍड्रेस त्यांचा लिहायचा आहे आणि सिटी कुठली आहे ते सुद्धा लिहायचे आहे आणि पिन कोड सुद्धा लिहायचा आहे। तर चंद्रपूरसाठी आपण या ठिकाणी माहिती भरलेली आहे। आता सॅलरी डिटेल्स आपली स्वतःची सॅलरी डिटेल्स या ठिकाणी टाकायची आहे। सर्वात आधी या ठिकाणी बेसिक पे टाकायचं आहे आणि मार्च 2024 चं बेसिक पे या ठिकाणी आपण टाकणार आहात। मूळ वेतन या ठिकाणी टाकत आहोत बेसिक पे मध्ये। बेसिक पे टाकल्याबरोबर कोणत्या प्रकारची कर प्रणाली या ठिकाणी फायदेशीर ठरेल हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। न्यू टॅक्स रेजिम मध्ये 1,24,970 इन्कम टॅक्स बसत आहे आणि ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये 2,48,900 इन्कम टॅक्स बसत आहे। कारण या ठिकाणी बेसिक पे आपण टाकलेलं होतं आणि ते बेसिक पे टाकल्यानंतर आपली पे शीट या ठिकाणी तयार झालेली असणार, परंतु संपूर्ण माहिती आपण भरलेली नसल्याने डिडक्शन्स किंवा बाकीच्या गोष्टी या ठिकाणी भरलेल्या नसल्याने आपल्याला पे शीट योग्य प्रकारे दिसणार नाही आणि म्हणून बाकीच्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत। अगोदर आपण GPF धारक आहात की NPS धारक आहात या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। तर क्लिक करून इथे सिलेक्ट करून घ्या। GPF असल्यास GPF आणि जर NPS असल्यास NPS आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी GPF सिलेक्ट करत आहोत आणि GPF केल्यानंतर या ठिकाणी GPF आपला किती आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे आणि जर NPS असेल तर या ठिकाणी NPS आपल्याला टाकायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन होणार आहे। इथे आपण GPF सिलेक्ट करत आहोत। GPF सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ट्रायबल अलाउन्स मिळतो का तर येस किंवा नो या ठिकाणी। तर ट्रायबल अलाउन्स मिळत असल्यास येस करायचं आहे आणि मिळत नसल्यास नो करायचं आहे। तर या ठिकाणी आपण येस करत आहोत। GPF ची कपात या ठिकाणी टाकायची आहे। तर इथे GPF ची कपात टाकलेली आहे। त्यानंतर GIS ज्या GIS गटामध्ये मोडत असाल तो GIS या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी आपण 480 या गटामध्ये आपण टाकूया। नंतर LIC पगारामध्ये जेवढे LIC आपली कपात होत असते ती कपात या ठिकाणी टाका। त्यानंतर इन्कम टॅक्स आपल्या पगारामधून किती इन्कम टॅक्स दर महिन्याला कपात करत आहात तो इन्कम टॅक्सची रक्कम या ठिकाणी टाकायची आहे। तर 10,000 आपण या ठिकाणी टाकलेले आहे। 7व्या आयोगाचा 5वा इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळाला असेल, 5वा इन्स्टॉलमेंट कितीचा होता तो या ठिकाणी टाकायचा आहे। काही DA एरियर्स आपल्याला मिळाला असेल तर तो DA एरियर्स सुद्धा या ठिकाणी टाका आणि या ठिकाणी बाय हँड आपण LIC भरली असेल एका वर्षामध्ये जेवढी आपण भरलेली असेल ती संपूर्ण रक्कम या ठिकाणी टाकू शकता। आपण कोणत्या तारखेला फॉर्म भरत आहात ते फॉर्मची डेट या ठिकाणी टाकू शकता 5/2/25। त्यानंतर घरभाडे भत्ता आपल्याला या ठिकाणी सूट घ्यायची असेल तर सिलेक्ट करायचं आहे। येस असल्यास येस आणि नो जर असल्यास नो। तर या ठिकाणी आपण घरभाडे भत्ता सूट आपल्याला नको हवी असल्यास या ठिकाणी आपण नो सिलेक्ट करत आहोत। त्यानंतर इथे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस पगाराच्या व्यतिरिक्त काही अदर सोर्सेस मधून इन्कम झालेली असेल तर ती इन्कम आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। तर या ठिकाणी आपण 0 टाकत आहोत। इन्कम फ्रॉम सेव्हिंग बँक्स इंटरेस्ट म्हणजे आपल्या बँकेतील खात्यांमध्ये काही इंटरेस्ट आपल्याला मिळाला असेल तर तो इंटरेस्ट या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। होम लोन रिपेमेंट गृहकर्जाचं मुद्दल या ठिकाणी आपण किती पेड केलं ते या ठिकाणी टाकायचं आहे। या ठिकाणी गृहकर्जावरती किती आपण इंटरेस्ट म्हणजे व्याज आपण पेड केलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे।
रिलीफ 89 जर टेनी केली असणार तर ती 89(1) या सेक्शन मार्फत आपल्याला मिळत असते, ती सुद्धा रक्कम या ठिकाणी आपण टाकू शकता। टेनी केलेली नसल्याने या ठिकाणी आपण 0 टाकत आहोत। आता बघा, ही संपूर्ण माहिती भरून झाली असल्यास न्यू टॅक्स रेजिम मध्ये आपल्याला किती इन्कम टॅक्स भरावा लागणार आणि ओल्ड टॅक्स मध्ये आपल्याला किती इन्कम टॅक्स भरावा लागणार ते या ठिकाणी दिसत आहे आणि बेस्ट फॉर यू न्यू टॅक्स रेजिम या ठिकाणी आलेलं आहे। आता मात्र आपण आपली पेशीट या ठिकाणी पाहू शकता किंवा कॅल्क्युलेशन आणि फॉर्म 16 जर प्रिंट करायचं असेल तर आपल्याला योग्य असलेली जी रेजिम आहे त्या ठिकाणी न्यू टॅक्स रेजिमला आपण क्लिक करत आहोत। तर या ठिकाणी आपलं संपूर्ण कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन फॉर फायनान्शियल इयर 2024-25 आणि असेसमेंट इयर 2025-26 साठी हा फॉर्म आपला रेडी झालेला आहे। आपण या ठिकाणी प्रिंट करून घेऊ शकता। तर प्रिंट करण्यासाठी तुम्हाला फाईलमध्ये जाऊन प्रिंटवरती क्लिक करायचं आहे आणि हा फॉर्म आपण या ठिकाणी प्रिंट करू शकता। त्यानंतर फॉर्म नंबर 16 आपल्याला प्रिंट करायचा असल्यास फॉर्म 16 या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि न्यू रेजिमसाठी फॉर्म नंबर 16 आपल्या या ठिकाणी रेडी झालेला असेल, आपल्याला प्रिंट करता येईल। त्यानंतर आपली पेशीट बघा, या ठिकाणी पेशीटचं ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे। तर ही पेशीट आपली तयार झालेली आहे आणि पेशीटमध्ये काही बदल आपल्याला करावायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी माहिती भरून बदल सुद्धा करू शकता आणि डिटेल्स अपडेट करू शकता। आपण या ठिकाणी बॅक करा। समजा आपले वेतन कमी असेल तर निश्चितच आपल्याला जी जुनी कर प्रणाली आहे ओल्ड टॅक्स रेजिम ते आपल्याला परवडू शकणारी आहे आणि म्हणून आपण ओल्ड टॅक्स रेजिम सुद्धा या ठिकाणी क्लिक करून आपला ओल्ड टॅक्स रेजिमचा फॉर्म या ठिकाणी आपण प्रिंट करू शकता। 16 नंबरचा फॉर्म सुद्धा या ठिकाणी जुन्या कर प्रणालीनुसार या ठिकाणी क्लिक करून हा फॉर्म आपण प्रिंट करू शकता आणि पेशीट सुद्धा या ठिकाणी क्लिक करून प्रिंट करून घेऊ शकता। हे तिन्ही फॉर्म आपल्याला प्रिंट करता येतील। तर अशा प्रकारे हा फॉर्म आपल्यासाठी तयार केलेला आहे आणि याचा लाभ आपण घ्यावा। या वर्षीचं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन करून विवरणपत्र ताबडतोब कार्यालयाला सादर करावे।